महाराष्ट्र की राजनीति में एक बार फिर आरोपों की सियासी आंधी उठी है। पूर्व मंत्री और वरिष्ठ नेता एकनाथ खड़से ने राज्य सरकार के मंत्री गिरीश महाजन पर अपने सगे भतीजे की झूठे मामले में फंसाकर 7 साल तक जेल में रखने का गंभीर आरोप लगाते हुए राजनीतिक हलकों में खलबली मचा दी है। ये बयान खड़से ने जलगांव में मीडिया से बातचीत करते हुए दिया। राजू शेट्टींनी या संदर्भामध्ये कारागृहाचे जे कैदी आहेत त्यांच्या खरेदीमध्ये 500 कोटी रुपयाचा घोटाळा झाला अशा स्वरूपाचा एक आरोप केला आणि माझ्याशी चर्चा करत असताना त्यांनी या सविस्तर माहिती मला त्या ठिकाणी दिली। कारागृहासाठी जे खरेदी केले गेले जाते ते 3 प्रकारचे खरेदी केले जाते। एक धान्य वगैरे हे जे आहे त्या संदर्भामध्ये म्हणजे मीठ, तेल, धान्य वगैरे ज्या वस्तू आहेत त्यासाठी। दुसरे जे पेरिसेबल आयटम म्हणजे ज्याच्यामध्ये भाजीपाला, अंडी किंवा अशा प्रकारचे ज्यावेळेस खरेदी केले जातात तर दुसऱ्या प्रकारची खरेदी असते आणि तिसऱ्या प्रकारची जे खरेदी असते त्यामध्ये साबण, टूथपेस्ट वगैरे सारखे पदार्थ खरेदी केले जातात। एकंदरीत 3 प्रकारच्या खरेदी केल्या जातात। त्यापैकी धान्य खरेदी यावर्षी 350 कोटी रुपयाची झालेली आहे आणि यापूर्वी पण जवळपास 1200-1500 कोटी रुपयाची खरेदी 2-3 वर्षामध्ये झालेली आहे आणि बाकीच्या खरेदी मिळून 500 कोटी रुपयाची खरेदी याही वर्षी झालेली आहे। आत्तापर्यंत केलेल्या खरेदीमध्ये जे निकृष्ट धान्य वगैरे दिलं जातं, निकृष्ट साहित्य दिलं जातं, तेल असेल, तूप असेल, धान्य असेल, यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाच्या ह्या सगळ्या वस्तू देऊन एका बाजूला टेंडरमध्ये घोटाळे करायचे, टेंडरमध्ये मग वाढत्या किमतीनं टेंडर घ्यायचे आणि खाली निकृष्ट दर्जाचं असं धान्य पुरवायचं, ही मोडस ऑपरेंडी यांची राहिलेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला अशी तक्रार आहे। याबद्दलची माहिती मी घेतो आहे। माहिती मिळाल्यानंतर हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरकारकडे मांडणार आहे आणि याची चौकशी करावी अशी मी मागणी करणार। राजू शेट्टी यांनी असा आरोप केलेला आहे की या ठिकाणी जळगावचा ठेकेदार आहे आणि जळगावच्या ठेकेदाराला आशीर्वाद जळगाव जिल्ह्यातील एका मंत्र्याचा आहे। आता मंत्र्या कोण आहे हे मला नाही सांगता येणार कारण त्यांनी पण तसं नाव काही सांगितलं नाही, पण ज्या अर्थी जळगावचा ठेकेदार आहे तर सर्वसाधारणपणे या ठेकेदाराबरोबर कोण मंत्री असतात ते जनतेला माहिती आहे। ते ठेकेदाराने स्वतः सांगितलं, इथलं सुनील झवर साई काहीतरी त्याचं नाव आहे त्याने स्वतः सांगितलं की मी खरेदी केलेली आहे, मी टेंडरमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि नियमानुसार मी टेंडर घेतलेलं आहे असं त्याने स्वतः सांगितलेलं आहे सुनील झवरने। नाही बरोबर आहे, जर त्यानं 100 कोटी काय आहे माहिती आहे की 5 जणांनी टेंडर भरले होते वेगवेगळे आणि या 5 जणं मिळून एकत्रित टेंडर घेतलं होतं। हे त्या एकत्रित टेंडरमध्ये सुनील झवरचा कदाचित 100 कोटीचा वाटा असेल। प्रश्न हा नाही आहे की वाटा 100 कोटीचा आहे का 500 कोटीचा आहे। धान्य निकृष्ट दर्जाचं पुरवलं गेलं ज्या ठेका घेतला हा प्रश्न आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे। मी कैद्यांबरोबर मागणी घेतली, स्वतः माझा भाचा 7 वर्ष जेलमध्ये निर्दोष सुटला, त्याला याच लोकांनी त्याला या केसमध्ये अडकवलेलं होतं। निर्दोष असताना त्याला फक्त 1 मिनिटाचं फोनवर बोलणं झालं आणि कटाचा सूत्रधार म्हणून त्याला ठिकाणी पकडण्यात आलं आणि त्याला 7 वर्ष विनाकारण तुरुंगात दिलं। हायकोर्टामध्ये केस चालली, कोर्टामध्ये चालली आणि न्यायालयाने ह्याला निर्दोष सोडलं। मी त्याला स्वतः विचारले की काय प्रकार आहे। या ठिकाणी कारागृहामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जातं जे जनावरंसुद्धा खाणार नाही अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी अन्न पुरवलं जातं असं त्याचं म्हणणं आहे। पोळ्या तर अशा दिल्या जातात की जाड रफ आणि त्याच्यावर अक्षरशः कणिक बाहेरून टाकलेली असते अशा स्वरूपाच्या पोळ्या आहे। वरण असं असतं की वरण एखादं लिक्विड टाकल्याप्रमाणे त्या ठिकाणी वरण दिलं जातं, जाळ दिसतच नाही। हा जो प्रकार आहे हा कारागृहाचा आहे।